हॅलो स्टुडंट्स, आज आपण केमिस्ट्रीचे अल्कोहोल फिनॉल इथर या चॅप्टरचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहत आहोत. टोटल मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या चॅप्टरचे 10 क्वेश्चन्स देते. ठीक आहे, तेवढे केले तरी तुमचा हा चॅप्टर एकदम छान प्रिपेअर होतो आहे. तर खूप जास्त वेळ न घालवता आपण आता स्टार्ट करूयात. सो फर्स्ट क्वेश्चन इज गिव्ह कमर्शियल मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ कार्बॉलिक ॲसिड. इथे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, हा जो कार्बॉलिक ॲसिड आहे, कार्बॉलिक ॲसिड म्हणजेच फिनॉल आहे, C6H5OH. इट इज नथिंग बट फिनॉल. मग आपण आता रिॲक्शनला स्टार्ट करूयात. कार्बॉलिक ॲसिड म्हणजेच फिनॉल कमर्शियली प्रिपेअर करायचं आहे. मग आपल्याला ह्यासाठी रिॲक्टंट लागतोय, तो म्हणजे क्युमिन. आधी आपण रिॲक्शन लिहू आणि मग डिस्क्रिप्शन देऊयात. ओके, सगळ्यात आधी आपण स्ट्रक्चर काढूयात क्युमिनचं. क्युमिनचं स्ट्रक्चर बघा विद्यार्थ्यांनो, कसं काढायचं आहे. CH3 हा घेतला आहे आपण क्युमिन. क्युमिन वेन रिॲक्टेड विथ O2. आता हा जो ऑक्सिजन आहे हा घ्यायचा आहे एअरपासनं. रिॲक्टंट काय घेतला आपण आता, क्युमिन. क्युमिन म्हणजेच आयसोप्रोपाईल बेन्झीन. यासाठी जो कॅटलिस्ट लागतोय हा कॅटलिस्ट आहे कोबाल्ट नॅफ्थलेट. टेम्परेचर 423 केल्विन. इथं आपल्याला एक पॅरॉक्साईड मिळतो. आता बघा ही रिॲक्शन कशी आहे. हा जो हायड्रोजन आहे ह्या हायड्रोजनच्या मध्ये हा ऑक्सिजन येतो. बेन्झीन रिंग ॲज इट इज CH3 C आणि Hच्या मध्ये हे दोन ऑक्सिजन. म्हणजे कसं लिहिणार आहे आपण बघा, बेन्झीन रिंग CH3 ॲज इट इज आणि हे दोन ऑक्सिजन फक्त इथं इन्सर्ट केले आपण. ही जी लिंकेज आहे ह्याला म्हणायचं पॅरॉक्साईड. म्हणून ह्याचं नाव येतं क्युमेन हायड्रोपॅरॉक्साईड. काय म्हणणार आपण ह्याला, क्युमेन हायड्रोपॅरॉक्साईड. आता हा जो क्युमेन हायड्रोपॅरॉक्साईड आहे ह्यात ॲड केला आपण डायल्यूट HCl आणि हीट. डायल्यूट HCl आणि हीट जर ॲड केलं तर आपल्याला मिळून जातो फिनॉल. हे बा, ही जी लिंकेज आहे ही एकदम नाजूक आहे. जसं आपलं मन असतं नाजूक, तसं हा हीटमुळं हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड काय होईल, ब्रेक होईल. हे इथनं हा बॉन्ड असा ब्रेक झाला तर इथं काय उरतंय फक्त OH. हा OH बेन्झीन रिंगला अटॅच होतो. आता हा OH गेला तर काय उरलं ह्या सेगमेंटमध्ये, CH3COCH3 हा झाला आपला साईड प्रॉडक्ट आणि फिनॉल हा झाला आपला मेन प्रॉडक्ट. मग इथं आपल्याला साईड प्रॉडक्ट काय मिळतोय, CH3COCH3 हा साईड प्रॉडक्ट आहे. ह्या साईड प्रॉडक्टचं नाव आहे ॲसिटोन. व्हॅल्युएबल साईड प्रॉडक्ट असंच फ्रीमध्ये मिळून जातो आपल्याला, म्हणून तर ही कमर्शियल मेथड. सो वाय दिस इज कमर्शियल मेथड, अलॉंग विथ फिनॉल वी गेट ॲसिटोन ॲज अ साईड प्रॉडक्ट, देअरफॉर इट इज कमर्शियल मेथड. म्हणजे इथं आपण काय लिहू शकतो, इट इज कमर्शियल मेथड. इट गिव्ज काय मिळतं आपल्याला इथं, व्हॅल्युएबल साईड प्रॉडक्ट. व्हॅल्युएबल साईड प्रॉडक्टचं नाव काय आहे, ॲसिटोन. इट गिव्ज व्हॅल्युएबल साईड प्रॉडक्ट ॲसिटोन. कमर्शियल मेथड क्वेश्चन समजलं तुम्हाला, कसं लिहायचं याचा आन्सर. आता सेकंड क्वेश्चन बघायचं आहे आपल्याला. ड्रॉ दी स्ट्रक्चर ऑफ, हा एक क्वेश्चन बघा, कॅटेकॉल, रिसॉर्सिनॉल, पायरोगॅलॉल. कुठले कुठले स्ट्रक्चर ड्रॉ करायचे आपल्याला. सगळ्यात ह्याचं आयुपॅक दिलेलं नसतं, ह्याचं आपल्याला दिलेलं असतं कॉमन नेम. जसं की फर्स्ट स्ट्रक्चर आहे कॅटेकॉल. तर कसं काढणार आहे आपण कॅटेकॉल बघा, बेन्झीन रिंग कॉमन. तुम्हाला असं बॉन्ड द्यायचं तर बॉन्ड द्या, रिंग द्यायचं तर रिंग द्या. हा झाला फिनॉल. ठीक आहे, फिनॉल थोडीच विचारलाय, कॅटेकॉल विचारलाय, मग हा OH इथं अटॅच होईल. हा झालं कॅटेकॉल. बेन्झीन 1,2 डायॉल. कॅटेकॉल नंतर सेकंड काय विचारले त्यांनी, रिसॉर्सिनॉल. आता हा OH हा फक्त शिफ्ट करायचा थोडासा खाली, म्हणजे थर्ड पोझिशनला. बेन्झीन रिंग हा OH एक आणि हा OH इथं आला, 1,3 डायॉल. बेन्झीन 1,3 डायॉल हा रिसॉर्सिनॉल झाला. आणि पायरोगॅलॉलमध्ये कसं घ्यायचं आहे आपल्याला, पायरोगॅलॉल. बेन्झीन रिंग 1,2ला झालं, 1,3ला झालं. आता 1, 2, 3ला 1, 2 आणि 3 काय काय घ्यायचं आहे, OH. 1, 2, 3 असंच एक स्ट्रक्चर आहे फ्ल्युरोग्लिसिनॉल. फ्ल्युरोग्लिसिनॉलमध्ये 1, 3, 5 येतं. हे कुठल्या पोझिशनला झालं, 1, 2, 3 ट्रायॉल. बेन्झीन लिहायचं आहे आधी. बेन्झीन 1, 2, 3 ट्रायॉल.
असं तुम्ही ड्रॉ करू शकता किंवा ट्राय करून बघा. बेन्झीन अल्टरनेट 1 3 5 ट्रायॉल. बेन्झीन 1 3 5 ट्रायॉल म्हणजेच बेन्झीन 1 3 5 ट्रायल म्हणजे फ्ल्युरोग्लिसनॉल. हे झालं फ्ल्युरोग्लिसनॉल. हे कॅटेकॉल, हे रिसॉर्सिनॉल. आणि 1 4ला जर गेला, हाच 1 आणि 4ला आला तर त्याला म्हणू शकतो आपण क्विनॉल. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. चला पुढचा क्वेश्चन बघा आपला काय. राईट द इक्वेशन फॉर फॉलोविंग कन्व्हर्जन्स. हा 3 मार्काचा क्वेश्चन आहे. किती मार्कचा क्वेश्चन आहे हा? 3 मार्क्स. एक रिएक्शन एक मार्काला. पहिला क्वेश्चन काय, ॲनिसोल टू फिनॉल. सगळ्यात आधी बघायचं आहे आपल्याला फर्स्ट कन्व्हर्जन ॲनिसोल टू फिनॉल. ॲनिसोल कसं काढतो आपण स्ट्रक्चर, बेन्झीन रिंग त्याला O आणि CH3 ह्याला म्हणतो आपण ॲनिसोल. ॲनिसोलपासून काय पाहिजे आपल्याला? फिनॉल. फिनॉल म्हणजे बेन्झीन रिंगला OH, बरोबर. मग आता OH पाहिजे म्हणजे ह्या CH3च्या जागेवर काय पाहिजे? H. मग H असलेला रिएजंट ॲड करूयात आपण HI. आणि ह्या रिएक्शनला टेम्परेचर आहे 398 केल्विन टेम्परेचर. बघा CH3 जाईल त्याच्या जागी हा H येईल म्हणजे साईड प्रॉडक्ट काय झाला बरं? CH3I. म्हणजे इथं आपल्याला प्रॉडक्ट मिळाला फिनॉल. फिनॉलचं दुसरं नाव काय? कार्बॉलिक ॲसिड. साईड प्रॉडक्ट मिळाला आपल्याला CH3I मिथाइल आयोडाईड. अराइल अल्काइल इथर. हा जो झाला ना अराइल अल्काइल इथर when reacted with HI at 398 Kelvin temperature it form phenol. फर्स्ट रिॲक्शन. सेकंड, जेव्हा कन्व्हर्जन विचारले फक्त राईट इक्वेशन म्हणले तेव्हा डिस्क्रिप्शन लिहायची आपल्याला काही गरज नाही. सेकंड विचारले त्यांनी फिनॉल टू बेन्झीन. फिनॉल बेन्झीन, फिनॉलपासून बेन्झीन म्हणजे हा OH पूर्ण गेला पाहिजे. मग इथं ॲड करायचं आपल्याला झिंक. इथून काय मिळून गेला आपल्याला? बेन्झीन. साईड प्रॉडक्ट काय असेल? ZNO. ZNO. आता तुम्ही म्हणताल H कुठं गेला? H आपण इथं सगळीकडे H असतात, दाखवत नाही इथं आपण. मग हा H पण कशाला दाखवायचा? म्हणून तो दाखवला नाही आपण. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन असं झालं आपला. फिनॉल टू बेन्झीन, रिॲक्टंट आणि प्रॉडक्टला नाव. फिनॉल टू बेन्झीन. या रिॲक्शनमध्ये झिंक काय झाला? झिंक इज रिड्युसिंग एजंट. या रिॲक्शनमध्ये झिंक आहे, झिंक इज रिड्युसिंग एजंट. आता थर्ड क्वेश्चन काय विचारलं आहे आपल्याला? सोडियम फिनॉक्साईड टू सॅलिसिलिक ॲसिड. सोडियम फिनॉक्साईड टू सॅलिसिलिक ॲसिड ही एक नेम रिॲक्शन आहे आणि ह्या रिॲक्शनचं नाव आहे कोप सिंथेसिस. करूयात आपण आता. सोडियम फिनॉक्साईड म्हणले त्यांनी, बरोबर. फिन म्हणजे बेन्झीन रिंग आलं, ऑक्साईड म्हणजे ऑक्सिजन, सोडियम म्हणजे Na. ह्याला म्हणायचं आहे सोडियम फिनॉक्साईड. सोडियम फिनॉक्साईडमध्ये ॲड करतोय आपण कार्बन डायऑक्साईड. टेम्परेचर आहे 398 केल्विन आणि ह्याला प्रेशर पण लागणार आहे 6 atm प्रेशर, 6 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बघा आता रिॲक्शन कशी फॉर्म होते. ह्या 2 रिॲक्शन झाल्या. मी परत एकदा दाखवते तुम्हाला. सोडियम फिनॉक्साईड ह्यात ॲड केलं आहे आपण CO2 आणि 398 केल्विन 6 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. तर इथं आपल्याला प्रॉडक्ट जो मिळतो आहे हा प्रॉडक्ट आहे. आधी इंटरमिडिएट मिळेल मग प्रॉडक्ट मिळेल. OHCOONA हा सोडियम फिनॉक्साईड रिॲक्टंट आणि इंटरमिडिएट प्रॉडक्टला आपण नाव देऊन घेऊयात. ठीक आहे. सोडियम फिनॉक्साईड. सोडियम सॅलिसिलेट हा मिळाला आपल्याला सोडियम सॅलिसिलेट. आणि सोडियम सॅलिसिलेटचं आपल्याला करायचं आहे हायड्रोलिसिस. ह्याचं काय करायचं आपल्याला? हायड्रोलिसिस. सोडियम सॅलिसिलेटचं हायड्रोलिसिस केलं की आपल्याला मिळून जातोय सॅलिसिलिक ॲसिड 2 हायड्रॉक्सी बेन्झॉइक ॲसिड. आयुपॅक काय लिहायचं? हा फर्स्ट कार्बन झाला, हा सेकंड. 2 हायड्रॉक्सी बेन्झॉइक ॲसिड म्हणजेच सॅलिसिलिक ॲसिड. सॅलिसिलिक ॲसिड सोडियम फिनॉक्साईडपासून सॅलिसिलिक ॲसिड मिळालं. सो दिस इज कोणती रिॲक्शन झाली? कधी कधी ह्याचं नाव पण विचारतात. दिस इज कोप सिंथेसिस. कोणती रिॲक्शन झाली ही? कोप सिंथेसिस. नेम रिॲक्शन आहे. ॲरोवरच्या कंडिशन्स विसरायच्या नाही. टोटल 3 स्टेपमध्ये ही रिॲक्शन आहे. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपल्याकडं? व्हॉट इज द ॲक्शन ऑफ फॉलोविंग ऑन कार्बॉलिक ॲसिड.
परत एकदा इथं काय आलंय, कार्बोलिक ॲसिड. कार्बोलिक ॲसिड म्हणजेच त्याचं दुसरं नाव काय येतंय, फिनॉल. लक्षात ठेवा, बोर्डमध्ये हे नाव बऱ्याचदा वापरलं जातं. कार्बोलिक ॲसिड म्हणजेच फिनॉल. फिनॉलवरती ॲक्शन म्हणजे फिनॉल काय झाला आपला, रिॲक्टंट झाला. म्हणजे काय घेतलंय आपण इथं आता, फिनॉल. ठीक आहे. फिनॉलमध्ये काय ॲड करा म्हणता येते, CrO3. CrO3 हा एक ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि फिनॉलचं ऑक्सिडेशन केलं की आपल्याला मिळतंय क्विनॉन, पॅराबेन्झोक्विनॉन. बेन्झोक्विनॉन स्ट्रक्चर बघा कसं आहे, इथं बॉन्ड आणि इथं बॉन्ड. जनरली बेंझ रिंगमध्ये आपण अल्टरनेट डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड 3 देतो आणि इथं बघा रिंगच्या आतमध्ये 2च बॉन्ड आहेत. लक्षात घ्यायचं, हे बाहेर आणि दोन्ही साईडला डबल बॉन्डेड ऑक्सिजन आहे. हा याला काय म्हणायचं आहे आपल्याला, याला म्हणायचं आहे पॅराबेन्झोक्विनॉन. पॅराबेन्झोक्विनॉन. आणि हा काय घेतला आपण, फिनॉल. फिनॉल ऑन ऑक्सिडेशन गिव्स पॅराबेन्झोक्विनॉल. ऑक्सिडायझिंग एजंट इथं अजून एक पण देऊ शकतात, ते CrO3 हा एक ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि अजून एक ऑक्सिडायझिंग एजंट पण चालू शकतो, Na2Cr2O7 सोडियम डायक्रोमेट इन प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ॲसिड H2SO4. हा एक ऑक्सिडायझिंग एजंट चालू शकतो किंवा हा पण एक ऑक्सिडायझिंग एजंट तिथं चालू शकतो. सेकंड कन्व्हर्जन बघा, ब्रोमीन वॉटर. म्हणजे फिनॉलवरती रिएक्शन लिहायची आपल्याला ब्रोमीन वॉटरची. ठीक आहे. काय घेतलं इथं आपण, हा फिनॉल. फिनॉलमध्ये काय ॲड करायचं आहे आपल्याला, ब्रोमीन आणि ॲरोवरती H2O. लिहिण्याची पद्धत किंवा विचारण्याची पद्धत बघा, ब्रोमीन वॉटर म्हणलं आहे त्यांनी, म्हणजेच ॲक्वियस सोल्युशन ऑफ ब्रोमीन, फिनॉल. आता इथं जो ब्रोमीन घ्यायचा आहे आपल्याला, हा ब्रोमीन घ्यायचा आहे 3 म्हणजे थ्राईस HBr. रिएक्शन बघा काय फॉर्म होते, OH ॲज इट इज, Br सेकंड, फोर्थ आणि 6 पोझिशनला Br जाईल. टोटल Br 3 2 जा 6, आपण 3 वापरले, 3 Br राहिले आणि हा H, म्हणजे साईड प्रॉडक्ट मिळून जाईल आपल्याला HBr. हा H नाही, सॉरी, इथले H 1 2 आणि 3, सेकंड, फोर्थ आणि 6 पोझिशनचे H आणि उरलेले 3 Br, HBr साईड प्रॉडक्ट मिळाला. ह्याचं नाव काय होतं आहे, 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल. 2,4,6 ट्रायब्रोमोफिनॉल. आणि सेकंड विचारले त्यांनी, व्हॉट इज द ॲक्शन ऑफ, सेकंड क्वेश्चन बघा, व्हॉट इज द ॲक्शन ऑफ फॉलोविंग ऑन कार्बोलिक ॲसिड. क्रोमिक ऑक्साईड झालं आपलं, ब्रोमीन वॉटर झालं, आता कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड. आता आपण ही थर्ड रिएक्शन करूयात, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड. हा काय घेतला आहे आपण इथं आता, फिनॉल. कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड ॲड करायचं आहे आपल्याला. HN 2 आणि 1 3 झालं का, 3 ऑक्सिजन. HNO3 याला म्हणतो आपण नायट्रिक ॲसिड. दॅट नायट्रिक ॲसिड शुड बी कॉन्सन्ट्रेटेड. कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड असेल तर अजून एक लागतं, ते म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड आणि हीट. मग प्रॉडक्ट काय मिळतोय बघा, OH ॲज इट इज. ठीक आहे, OH ॲज इट इज, NO2 सेकंड, फोर्थ आणि 6 पोझिशनला NO2. ह्याला म्हणतो आपण 2,4,6. ह्याचं नाव काय येईल, 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल. 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल. 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल म्हणजेच ह्याचं अजून एक नाव आहे, हे म्हणजे पिक्रिक ॲसिड. पिक्रिक ॲसिड म्हणजे हा जो क्वेश्चन आपण आता बघतोय, हा फिनॉल व्हेन रिॲक्टेड विथ नायट्रिक ॲसिड कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड इट गिव्स 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल म्हणजेच पिक्रिक ॲसिड. मग इथं तुम्हाला अजून एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, कन्वर्ट, काय कन्वर्ट करा म्हणता येते, फिनॉल इंटू पिक्रिक ॲसिड. फिनॉल इंटू पिक्रिक ॲसिड हा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ॲन्सर हेच झालं त्याचं. तर आपण आता हे 3 क्वेश्चन्स बघितले, फिनॉल, क्रोमिक ऑक्साईड, ब्रोमीन वॉटर आणि तिसरा कोणता बघितला आपण आता, सॉरी, नायट्रिक ॲसिड. हे 3 क्वेश्चन्स बघितले. आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन बघा आपला काय, एक्सप्लेन डिहायड्रोहॅलोजिनेशन ऑफ 2-क्लोरोब्युटेन. डिहायड्रोहॅलोजिनेशन म्हणजे ही रिॲक्शन झाली आहे इलिमिनेशन रिॲक्शन. डी मीन्स रिमूव्ह. काय रिमूव्ह करायचं आहे आपल्याला, हायड्रो म्हणजे H आणि हॅलोजन म्हणजे HX. हे काय करायचं आहे आपल्याला, इलिमिनेट करायचं आहे म्हणजे बाहेर काढायचं आहे. कशामधनं, 2-क्लोरोब्युटेनमधनं. क्वेश्चनचा अर्थ समजून घेतला
तर आपल्याला आन्सर लिहायला सोपं जातं. आपण बघूया त्याचा आन्सर काय येते आता. 2-chlorobutyne. हा हे स्ट्रक्चर ड्रॉ केलं आपण 2-chlorobutyneचं. इलिमिनेशन आहे म्हणजे आपल्याला यूज करावं लागेल इथं KOH, आणि हा KOH कसा पाहिजे, अल्कोहोलिक KOH पाहिजे, तेव्हा इलिमिनेशन होतं आहे. आणि हीट. आता इथे एक गोष्ट समजून घ्या, हा जो क्लोरीन आहे ज्या कार्बनला अटॅच आहे हा अल्फा आहे, म्हणजे त्याच्या शेजारचा झाला बीटा. 2 बीटा का, कारण की मध्ये आला ना हा, मग ह्याला 2 बीटा शेजारी मिळाले. मग ह्याला एकाला बीटा 1 म्हणूयात, एकाला बीटा 2 म्हणूयात आपण. ठीक आहे. मग आता आधी इलिमिनेशन करू आपण बीटा 1 पासून, म्हणजे आपल्याला 2 प्रॉडक्ट मिळतील. म्हणजे इथून H घालवायचं आहे आणि इथून Cl, CH3 CH डबल बॉन्ड CH CH3 CH3 CH, इथून CH Cl गेला म्हणजे CH राहिला हा. या दोन्हीमध्ये इलिमिनेशन आहे म्हणून हा डबल बॉन्ड CH3 ॲज इट इज. बीटा 1ची रिॲक्शन केली. आता सेकंड रिॲक्शन दाखवू आपण. सेकंड रिॲक्शन बघा आता, इथून हायड्रोजन घालवायचं आहे आपल्याला, म्हणजे काय होईल बरं, CH2 डबल बॉन्ड, इथून हायड्रोजन गेला म्हणजे CH2, या दोनमध्ये डबल बॉन्ड आला, हा Cl जाईल, CH2 CH3 ॲज इट इज, CH2 CH3 ॲज इट इज. आता हा जो प्रॉडक्ट दिसतोय याला आपण म्हणूयात ब्यूट 1ENE, आणि हा जो दिसतोय ह्याला आपण म्हणूयात ब्यूट 2ENE, ब्यूट 2ENE. दोन्ही प्रॉडक्ट वेगळे आहेत. ठीक आहे. दोन्ही प्रॉडक्ट जर वेगळे असेल तर एक प्रॉडक्ट मेजर आहे, एक प्रॉडक्ट मायनर आहे. मग हा प्रॉडक्ट झाला मेजर प्रॉडक्ट आणि हा प्रॉडक्ट झाला मायनर प्रॉडक्ट. आपल्याला कोणी सांगितलं हे, दिस इज अकॉर्डिंग टू सेट-झेव्स रूल. दिस इज अकॉर्डिंग टू सेट-झेव्स रूल. काय म्हणतो सेट-झेव्स रूल? इन डिहायड्रोहॅलोजनेशन रिॲक्शन द प्रेफर्ड प्रॉडक्ट इज दॅट विच कंटेन, this product is, prefer means major product is that which has more number of alkyl group attached to doubly bonded carbon atom. हा झाला सेट-झेव्स रूल. रिएक्शन कशाच्या म्हणण्यानुसार केली आपण, सेट-झेव्स रूलच्या म्हणण्यानुसार केली आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतात, नेक्स्ट क्वेश्चन बघा, हा एक पॉईंट त्याच्यातला अंडरलाईन करायचा, दिस इज अकॉर्डिंग टू सेट-झेव्स रूल. सेकंड क्वेश्चन बघूयात आपण. या रिएक्शनमध्ये एक लाईन टाकू शकतो आपण, इट गिव्स more substituted alkene as a major product. मोर सबस्टिट्यूटेड म्हणजे डबल बॉन्डच्या बाजूला जास्ती अल्काइल ग्रुप आहेत. मोर सबस्टिट्यूटेड या वर्डला काय करायचं आहे आपल्याला, अंडरलाईन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आता. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय, आयडेंटिफाय विच ऑफ द फॉलोविंग इज अलायलिक अल्कोहोल. हा 1 मार्काचा क्वेश्चन आहे. एकदा अलायलिक विचारलंय, कधी विनायलिक विचारू शकतात. आता ह्या 4 पैकी अलायलिक कोणता आहे, हे बघा, फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे, फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्याच्या पाठीमागं सिंगल बॉन्ड मग डबल बॉन्ड, तर हा असतो अलायलिक. फंक्शनल ग्रुपच्या पाठीमागं लगेच डबल बॉन्ड, हा असतो विनायलिक. हा बेन्झायलिक आणि हा फिनॉल आहे. बघा परत एकदा सांगते, हा सगळ्यात सोपं आहे आयडेंटिफाय करायला. म्हणजे हा झाला फिनॉल, बेन्झीन रिंगला डायरेक्टली OH अटॅच, हा फिनॉल आहे. बेन्झीन रिंगला OH अटॅच आहे पण इनडायरेक्टली थ्रू कार्बन अटॅच आहे हा, बरोबर. बेन्झीन रिंग आहे C6H5OH, म्हणजे कसं स्ट्रक्चर हे बघा, बेन्झीन रिंग ह्याला CH2 आहे आणि मग OH अटॅच आहे पण कार्बन आहे मग बेन्झीन रिंग आहे. मग असं जे स्ट्रक्चर आहे याला म्हणू शकतो आपण बेन्झायलिक अल्कोहोल. ठीक आहे. ह्याला म्हणूयात आपण बेन्झायलिक अल्कोहोल. हायब्रिडायझेशन बघितलं, बेन्झायलिक अल्कोहोल. हा OH ह्या कार्बनला अटॅच, म्हणजे हा कार्बन काय झाला, sp3 हायब्रिडाइज झाला. आता इथं लक्ष द्या, हा जो कार्बन आहे, हा ज्या कार्बनला डबल बॉन्ड आहे, हा कार्बन झाला sp2 हायब्रिडाइज्ड, आणि ज्या कार्बनला OH अटॅच आहे हा झाला sp3 हायब्रिडाइज्ड. sp3 हायब्रिडाइज्ड आहे आणि मग sp2 आहे, इथं डायरेक्टली sp2 आहे फंक्शनल ग्रुपला अटॅच. मग असं असेल तर ह्याला म्हणतो आपण विनायलिक. आणखी सोप्या पद्धतीने सांगते, 1 मिनिट थांबा. ह्याला म्हणतो आपण विनायलिक अल्कोहोल आणि हा झाला अलायलिक अल्कोहोल. अलायलिक अल्कोहोल कसं बघितलं आपण, हे बघा, एखादा मुलगा जर क्लासमध्ये लेट आला, लेक्चर सुरू झाल्यानंतर 5, 10, 15 मिनिटांनी, तर टीचर कसं म्हणतात, आला, लेट आला ना, मग त्याला असं म्हणतात आला का. मग तसं हा OH ह्या कार्बनला अटॅच, OH
मग कार्बन, मग सिंगल बॉन्ड, मग आला डबल बॉन्ड, आला निवांत डबल बॉन्ड आला. तसं इथं बघा, कार्बनला OH अटॅच, लगेच डबल बॉन्ड आला, लगेच विक्ट्री, विनायलिक, निवांत आला सिंगल बॉन्ड, मग डबल बॉन्ड, अलायलिक अल्कोहोल. ठीक आहे, ह्या पद्धतीने आयडेंटिफाय करत. बेन्झायलिक कसं, बेन्झीन रिंगला आहे अटॅच पण मध्ये कार्बन आहे, मग त्याला म्हणायचं बेन्झायलिक अल्कोहोल. ठीक आहे, या मार्काचा क्वेश्चन एक मार्काला MCQ पडतो. नेक्स्ट बघूयात आपण आता. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे आपला, व्हॉट इज कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर फिनॉल. कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर फिनॉल. आता इथं रिॲक्शन काय आहे आपली, फिनॉल रिॲक्ट्स विथ फिनॉल. पहिले फिनॉल लिहूयात आपण, बॅलन्सच रिॲक्शन लिहिते. AROH म्हणजेच फिनॉल, AR म्हणजे ॲरोमॅटिक रिंग म्हणजेच बेन्झिन, AR आणि नंतर बॉन्ड आहे तर ॲरोमॅटिक रिंग, आणि फक्त AR जर कुठं लिहिलेला असेल फक्त AR तर हा आर्गॉन झाला. ठीक आहे, हा आता हा AR आणि OH म्हणजे हा काय झाला फिनॉल. आता हा घेतला आपण AROH आणि मग ह्यात ॲड करू आपण फेरिक क्लोराईड. आता हे जे फेरिक क्लोराईड आहे हे पाहिजे न्यूट्रल, ॲसिडिक, बेसिक, ॲम्फोटेरिक असं काहीच नको, हे काय पाहिजे न्यूट्रल. MCQ आहे ह्या पॉईंटवरती. त्याच्यानंतर काय रिॲक्शन होते बघा, आता इथं 3 काय दिसते आपल्याला, 3 बेन्झीन रिंग आहेत, 3 क्लोरीन आहेत, Fe एकच आहे. मग इथं प्रॉडक्ट काय मिळतो बघा, ARO कोण बाहेर पडलं, H. किती H बाहेर पडले, 3, आणि ऑक्सिजनच्या जागेवर Fe किती आहे, एकच आहे, म्हणून त्याला बाहेर लिहिलं, कारण की हे 3 आहेत, हे बॅलन्स व्हायला पाहिजे ना. मग ह्याला म्हणायचं आपल्याला फेरिक फिनॉक्साईड. काय म्हणायचं ह्याला, फेरिक फिनॉक्साईड. आणि साईड प्रॉडक्ट थ्राईस HCl. आता हा जो कलर मिळतोय फेरिक फिनॉक्साईडचा, हा कलर आहे एकतर डार्क कलर आहे. हा डार्क कोणता कलर आहे, डार्क कलरमध्ये येतो पर्पल कलर किंवा डार्क ग्रीन कलर, नाहीतर मग डार्क व्हायलेट कलर. यापैकी कुठली तरी एक शेड मिळते ह्या कंपाऊंडची, तर समजायचं आपला कंपाऊंड फिनॉल आहे, अदरवाईज इट इज अल्कोहोल. कारण ही टेस्ट अल्कोहोल दाखवत नाही, फक्त फिनॉल दाखवतो. ह्याच्यावर MCQ कसा आहे, फेरिक क्लोराईडचं फेरिक नॉट अस, फेरिक क्लोराईडचं सोल्युशन कसं आहे न्यूट्रल. फेरिक फिनॉक्साईडचा कलर कसा आहे डार्क पर्पल कलर किंवा डार्क ग्रीन किंवा डार्क व्हायलेट. किंवा हा 2 मार्काचा क्वेश्चन पण येऊ शकतो, एक्सप्लेन द कॅरेक्टरिस्टिक टेस्ट फॉर फिनॉल. क्वेश्चन समजला. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे आपला, राईट द रिॲक्शन फॉर प्रिपरेशन ऑफ ॲस्पिरिन. आता मी हे ऑलरेडी लिहिलं आहे, वेळ जाऊ नये म्हणून. ॲस्पिरिन इज अ जेनेरिक मेडिसिन. काय आपलं ॲस्पिरिन, जेनेरिक मेडिसिन आहे. बरं, इट इज ॲसिटल डेरिव्हेटिव्ह. काय हा ॲसिटल डेरिव्हेटिव्ह आहे कशाचा, सॅलिसिलिक ॲसिडचा, विच इज फॉर्म बाय ॲसिटलेशन युझिंग ॲसेटिक अनहायड्राईड. ॲसेटिक अनहायड्राईड वापरून आपल्याला ही रिॲक्शन करायची. म्हणजे स्टार्टिंग काय घ्यायचं आहे आपल्याला, सॅलिसिलिक ॲसिड. सॅलिसिलिक ॲसिडचं सगळ्यात आधी आपण स्ट्रक्चर काढूयात. इथून आन्सर स्टार्ट झाले, मी 2-3 पॉईंट ऑलरेडी लिहिलेत. सगळ्यात आधी स्ट्रक्चर काढूयात आपण सॅलिसिलिक ॲसिड. कसं काढायचं आहे आपल्याला, COOH 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ॲसिड म्हणजेच सॅलिसिलिक ॲसिड. आता हा जो सॅलिसिलिक ॲसिड आहे, दिस सॅलिसिलिक ॲसिड इज रिॲक्टेड विथ CH3C डबल बॉन्ड O, 2 वेळा CH3C डबल बॉन्ड O, आणि दोन्ही जोडून द्यायचं ऑक्सिजनने. ह्याला म्हणायचं आपल्याला ॲसेटिक अनहायड्राईड. काय म्हणायचं आपल्याला ह्याला, ॲसेटिक अनहायड्राईड. आणि हा काय घेतला आपण, सॅलिसिलिक ॲसिड. रिॲक्शन टेक्स प्लेस इन ॲसिडिक कंडिशन. काय मिळून जातं इथं बघा, आता हा जो H आहे, हा H जातो आणि ह्याच्या जागी येतो हा COCH3. हा ग्रुप इथे येतो COCH3 एवढाच येतो फक्त, आणि हा H बाहेर पडतो. हा H आणि CH3 COO आणि इकडनं आलेला H, CH3COOH साईड प्रॉडक्ट. मग मेन प्रॉडक्ट काय आहे आपला, मेन प्रॉडक्ट आहे बेन्झीन रिंग. लिहिलं आपण COOH जसं आहे तसं. आता हा O, Hच्या जागेवर काय येते COCH3. COCH3 वापरलं की खाली काय राहिलं, खाली राहिलं CH3COOH म्हणजेच ॲसेटिक ॲसिड. हा साईड प्रॉडक्ट मिळाला. ॲस्पिरिन हा आपला मेन प्रॉडक्ट आहे. बऱ्याचदा रिॲक्शन येऊन गेली. हा स्ट्रक्चर समजलं कसं लिहिलं, रिॲक्शन कळाली कशी लिहिली आहे, मेन पॉईंट आणि नंतर रिॲक्शन. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, हा आपला लास्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय विचारला आहे, राईट अ नोट ऑन रिमर-टिमन रिॲक्शन. रिमर-टिमन रिॲक्शन सगळ्यात आधी नोट विचारली ना त्यांनी आपल्याला, मग आपल्याला त्याची डेफिनेशन लिहायला लागेल.
आता डेफिनेशन काय ते आधी मी रिॲक्शन सांगते, मग तुम्हाला डेफिनेशन सांगते. ओके, फिनॉल घ्यायचं आहे सगळ्यात आधी आपल्याला, कारण फिनॉलचीच रिॲक्शन आहे नाही. मग काय घेऊयात आपण, फिनॉल. फिनॉलचं दुसरं नाव कार्बॉलिक ॲसिड, CARBOLIC. इट इज कार्बॉलिक ॲसिड, दॅट मीन्स इट इज फिनॉल. ठीक आहे, कार्बॉलिक ॲसिड घेतला आहे आपण म्हणजेच फिनॉल. वेन इट इज रिॲक्टेड विथ क्लोरोफॉर्म इन प्रेझन्स ऑफ ॲक्वियस NaOH. तर इथं आपल्याला एक इंटरमिडिएट मिळतं बघा. ॲक्वियस NaOH बरोबर ट्रीट केलं की आपल्याला काय मिळतं, एक इंटरमिडिएट. काय इंटरमिडिएट मिळतो आहे, OHचं झालं ONA, आणि हा ग्रुप नवीन इंट्रोड्यूस झाला सेकंड पोझिशनला, ह्याला म्हणायचं इंटरमिडिएट. म्हणजे हा अनस्टेबल कंपाऊंड आहे, इंटरमिडिएट. आता ह्या इंटरमिडिएटमध्ये परत NaOH ॲड करायचं आपल्याला. काय ॲड करायचं, NaOH. ऑलरेडी इथं आपण ॲड केलेलं आहे, इथं परत लिहिले आहे आपण NaOH. हा ग्रुप स्टेबलमध्ये कन्वर्ट होतो. कसा, ONA ॲज इट इज, आणि इथं मिळालं आपल्याला CHO. ठीक आहे, आता ONA नको आहे ना आपल्याला, OH पाहिजे, म्हणून आपण इथं करूया त्याचं ॲसिडिक हायड्रोलिसिस. ॲसिडिक हायड्रोलिसिस म्हणजे H3O प्लस असं लिहायचं, H3O प्लस. आपल्याला काय मिळून जाईल इथं, प्रॉडक्ट काय मिळून जातो बघा, ONAचं कन्व्हर्जन झालं OH मध्ये, आणि हा ग्रुप CHO म्हणजेच सॅलिसाल अल्डिहाइड. सॅलिसाल अल्डिहाइड म्हणजेच बेन्झाल्डिहाइड आहे, आणि सेकंड पोझिशनला OH ग्रुप आहे. मग याचं नाव काय येऊ शकतं, 2-हायड्रॉक्सी. हा फर्स्ट झाला ना, हा फर्स्ट आणि हा सेकंड. 2-हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड. 2-हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड म्हणजेच सॅलिसाल अल्डिहाइड. डेफिनेशन बघा, वेन फिनॉल इज ट्रीटेड विथ, हा फिनॉल आहे, कशाबरोबर ट्रीट केला आपण, ट्रीटेड विथ क्लोरोफॉर्म इन ॲक्वियस NaOH फॉलोड बाय ॲसिडिक हायड्रोलिसिस. ह्याच्यानंतर डायरेक्ट इथं उडी मारली आहे, फॉलोड बाय ॲसिडिक हायड्रोलिसिस सॅलिसाल अल्डिहाइड इज फॉर्म. या रिएक्शनमध्ये हा एक पॉईंट MCQला विचारला जाऊ शकतो, इफ CCl4 इज यूज्ड इन प्लेस ऑफ क्लोरोफॉर्म. हा जो क्लोरोफॉर्म आहे ह्याच्याऐवजी जर कार्बन टेट्राक्लोराईड वापरला आपण, कार्बन टेट्राक्लोराईड, तर प्रॉडक्ट मिळतो आपल्याला सॅलिसिलिक ॲसिड. आपल्याला सॅलिसिलिक ॲसिड नको आहे, रिमर रिॲक्शनने सॅलिसाल अल्डिहाइड मिळतो. म्हणजे सॉल्व्हेंट कुठला करेक्ट आहे, इथं सॉल्व्हेंट करेक्ट आहे, मग क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्मच्या ऐवजी CCl4 जर लिहिलं तर प्रॉडक्ट बदलतो. ठीक आहे, हे होते ह्या चॅप्टरचे IMP क्वेश्चन्स. आता अजून एक क्वेश्चन, एकच मिनटं, हा एक क्वेश्चन माझा लिहायचा राहिला पण मी इथं लिहून दाखवते तुम्हाला. आता बॉन्ड अँगल इन इथर इज, बॉन्ड अँगल इन इथर. इथर म्हणजे कसं लिहितोय आपण, ROR. स्ट्रेट वाटतं ना बघून, लिनियर वाटतं ना, स्ट्रेट चेन लिनियर असेल तर बॉन्ड अँगल 180, पण इथं बॉन्ड अँगल 180 नसून बॉन्ड अँगल किती आहे, हा 110. किती आहे बॉन्ड अँगल इथरमधला, 110. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. जेवढे IMP क्वेश्चन्स आहेत तेवढे सगळे मी सांगितलेत. एवढे क्वेश्चन्स करा. नेक्स्ट चॅप्टरचे क्वेश्चन नेक्स्ट व्हिडिओमध्ये देते. थँक्यू.